राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज साताऱ्यातील भाजपचे नेते मदन भोसलेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। या दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। दरम्यान या भेटी दरम्यान जयंत पाटलांनी भाजपचे नेते मदन भोसलेंना ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर दुसरीकडे अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार हे आज उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर असताना अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरतीये। चलो असं प्रत्येक भाजप नेत्यांच्या बरोबर तुमच्या गाठीभेटी सुरू आहेत सध्या? सगळे मित्र आहेत माझे। चलो असं प्रत्येक भाजप नेत्यांच्या बरोबर तुमच्या गाठीभेटी सुरू आहेत सध्या? आणि या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आता बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे, काय डावपेच खेळले जात आहेत? सध्या निश्चितच हे बेरजेचं राजकारण सध्या तर साताऱ्यातील या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे। आज सकाळीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। कमराबंद चर्चेमध्ये जवळपास 1 तास जी झालेली चर्चा आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील यांनी मदन भोसले यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिल्याची आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आता या ज्या काही भेटीगाठी आहेत या भेटीमधलं सध्या आता साताऱ्यातील हे राजकीय जी गणित आहेत ती समीकरण आहेत ती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सध्या आता मदन भोसले यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र ते अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीत। मात्र आपल्याला जी काही विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील यांनी मदन भोसले यांना राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावरती वाई विधानसभा मतदारसंघ लढवावा अशी त्यांना विनंती केलेली आहे। बरोबर आहे। त्यामुळे एकीकडे कोल्हापुरात समरजित सिंग घाटगे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात, तर दुसरीकडे आता सांगलीमध्ये मदन भोसलेंची भेट घेतली गेली आहे। त्यामुळे बेरजेच्या राजकारणाला वेग आलाय। राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।